उत्खननाची रॉयल्टी चोआ येथील असून उत्खनन मात्र मौदी येथे होत आहे। त्याची चौकशी करावी अशी मागणी माजी सरपंच जयश्री वंजारी यांनी केली आहे। मौदी येथील टेकड्यांचे अवैध प्रकारे उत्खनन होत असल्याने नैसर्गिक सौंदर्य आणि अस्तित्व धोक्यात आले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की गट क्रमांक 37 मौदी या ठिकाणी अवैध उत्खनन होत आहे, मात्र रॉयल्टी चोआ गट क्रमांक 83/3 येथील काढलेली आहे। त्यामुळे या प्रकरणामुळे शासनाच्या तिजोरीची लूट होत आहे। तसेच अवैध उत्खननामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे। भंडारा तालुक्यातील मौदी आंभोरा या रस्त्याचे काम चालू असून अवैध उत्खननाचे बळी ठरली आहे, परंतु महसूल आणि खनिज कर्म विभाग निद्रावस्थेत आहे। जिल्ह्यातील निसर्गनिर्मित टेकड्यांचे सौंदर्य मनमोहक आहे, मात्र मानवी अतिक्रमण आणि अवैध उत्खननामुळे पर्यावरणाची आणि शासनाच्या महसुलाची लूट होत आहे। भंडारा तालुक्यातील मौदी येथील टेकडीचे असेच लूट होत आहे। पहिला ते आंभोरा रोड सिमेंटीकरण होत असल्यामुळे बाजूचे भरण करण्याकरिता मौजा चोआ येथील रॉयल्टी काढून त्या रॉयल्टीच्या नावाने उत्खनन मात्र मौदी हद्दीत होत आहे, परंतु महसूल आणि खनिज कर्म विभाग याच्याकडे दुर्लक्ष होत आहे। याच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने संबंधित विभागाने लक्ष देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद वंजारी आणि माजी सरपंच जयश्री वंजारी यांनी केलेली आहे।